आपण जर बघितलं शिवसेना ठाकरे गट हे आक्रमक झाले आहे। पोलीस त्यांना या ठिकाणी अडवत आहेत, पुढे जाऊन देत नाहीये, कारण की एकच मागणी आहे की पाणी द्या। आणि ह्याच मागणीवर आता शिवडी विधानसभेचे जे स्थानिक आमदार आहेत अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे। हातामध्ये फलक आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठा गोंधळ ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण की एकच मागणी धरत हे रस्त्यावर उतरले आहेत, कारण की कमी दाबाचं पाणी आणि दूषित पाणी याच विरोधामध्ये हे शिवसेना ठाकरे गट हे आक्रमक झालेत। पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत आणि हातामध्ये आपल्याला प्रत्येक महिलांच्या हातामध्ये फलक आणि डोक्यावर हंडा या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महिला जे आहेत ते सहभागी झाले आहेत आणि रस्त्यावर उतरून पाणी द्या। आजचं आंदोलन हे शांततेत आंदोलन आहे, मात्र जर आम्हाला पाणी दिलं नाही तर पुढचं आंदोलन हे महापालिकावर धडक असणार आहे असं देखील सांगितलं जात आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कुठलाही पदाधिकारी असतील, महिला असतील, त्यांना या पुढे जाऊ दिलं नाहीत। कामगार मैदान परिसरामध्ये हे सगळे आता ठाकरे गट हे एकत्र झाले आहेत आणि आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे। डोक्यावर हंडा असेल किंवा फलक असेल हातामध्ये ते घेऊन आता हे ठाकरे गट जे आहेत ते आक्रमक झाले आहेत। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत, कारण की एकच मागणी धरत हे आता मोर्चेकर या ठिकाणी आक्रमक झाले आहेत। कारण की बघितलं तर आपण एकच मागणी हातामध्ये फलक जर आपण बघितलं, लबाडांना पाणी द्या, मुंबई महापालिकेचा जाहीर निषेध असे फलक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी जर बघितलं की पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण की अनेक भागामध्ये शिवसेना ठाकरे गट हे आता मोर्चा काढत आहेत, कारण की मुंबई महापालिका पाणी का देत नाही असा एकच प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो। दुसरीकडे पाणी टंचाई असेल आणि दूषित पाणी ह्याच विरोधात आता शिवसेना ठाकरे गट हे आक्रमक झालेत। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आता या जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, महिलांनी जो सहभाग घेतलाय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघितलं आपण की मोठी आता या ठिकाणी आता ताब्यात पोलीस आता या सगळ्यांना ताब्यात घेण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं आहे, कारण की पोलीस या ठिकाणी करत आहेत। आपण बघितलं जे मोर्चेकर होते त्यांना आता पोलीस हे ताब्यात घेत आहेत। आपण बघू शकतो की जेवढे या मोर्चामध्ये सहभाग झाले होते त्यांना या ठिकाणी पोलीस ताब्यात घेत आहेत। मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आता या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहेत। आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झालेत। काय सांगाल पोलीस या ठिकाणी आपण बघितली धरपकड पोलिसांची सुरू झाली आहे, कारण की मोठा गोंधळ देखील पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांनी आता ते स्थानिक आमदार आहेत अजय चौधरी यांना देखील ताब्यात घेतले आहेत। अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी ताब्यात घेतलं आहे। या ठिकाणी आता वर्ग असतील ते देखील मोठा सहभाग झाला धरपकड या ठिकाणी सुरू झाले आहेत। पोलीस आता या जे मोर्चेकर होते त्यांना आता ताब्यात घेतलं आहे। आपण बघू शकतो की अजय चौधरींना देखील पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं। मोठ्या प्रमाणात जे मोर्चामध्ये सहभाग झाले होते त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। महिला असतील, डोक्यामध्ये हंडा घेऊन आलेले त्यांना देखील ताब्यात या ठिकाणी घेतलेलं आहे। स्थानिक आमदार अजय चौधरी यांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। अनेक पदाधिकारी असतील यांना देखील ताब्यात घेतलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो। काय सांगाल की मोर्चा काढलेला होता, आता पोलिसांनी देखील अरे महानगरपालिका प्रशासनाचा निषेध करतोय आम्ही।
मुंबईकरांच्या घरातलं पाणी पळवून नेलंय, एवढी जनता रस्त्यावरती उतरली आहे. पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये आता या कार्यकर्ते पदाधिकारी आणि महिलांना ताब्यात घेतलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि आता या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे. कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं की पदाधिकारी कार्यकर्ते आता यांची धरपकड या ठिकाणी सुरू झालेली आहे. या ठिकाणी बघितलं आपण मोठ्या प्रमाणात फलक हातामध्ये आहेत आणि डोक्यावर हांडा देखील पाहायला मिळतो. पोलिसांनी आता हे फलक सुद्धा ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे आणि या ठिकाणी मध्ये आपण बघितलं की आजीबाई देखील आहेत. काय सांगाल, मोर्चामध्ये सहभाग झालेत? आम्हाला न्याय पाहिजे म्हणून बोलले. तुम्हाला आम्ही याला बंदी करणं का करता? बंदी कर, कुणी सरकारने दिलाय तुम्हाला? हा, न्याय पाहिजे आम्हाला, न्याय पाहिजे आम्हाला, फक्त न्याय पाहिजे आम्हाला. उद्योग साहेबांना काय घाबरले काय? उद्योग साहेबांना घाबरून आम्हाला गाड्या पाठवल्या बंद करायला. आम्ही ऐकणार नाही. आम्ही 2 महिने जेलमध्ये राहू, की आम्हाला न्याय पाहिजे. हे कुठला सरकार आलाय? हा कुठला सरकार आलाय? कुठला सरकार आलाय? बघितलं या ठिकाणी आता पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आता पोलीस गाडीमध्ये बसून यांना आता या ठिकाणी रवाना करत आहेत. आपण मोठ्या प्रमाणात जे आंदोलनकर होते ते या ठिकाणी मोठे एकटवले होते, कारण की मोठ्या प्रमाणात हंडा मोर्चा या ठिकाणी काढलेला होता आणि आता पोलिसांना जे हे आंदोलनकर आहेत त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केलेली आहे. कॅमेरामॅन कृष्णासह मयुराज जाधव, TV9 मराठी, मुंबई.